2 कमी 100व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण जमलेले आहोत. ही लोकभाषा आहे. 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण जमलो. अभिजात भाषा आहे. आणि आपण सगळी मंडळी या निरनिराळ्या बोलींच्या मधनच बोलत आलेले आहोत. आणि या सगळ्या बोलींचं संमेलन म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे असं आपण म्हणू. या संमेलनाचं उद्घाटन सन्माननीय देशाचे पंतप्रधान करत आहेत. ही आमच्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमच्या महाराष्ट्राचे जाणते नेते असं ज्यांना आम्ही ओळखतो ते शरदचंद्रजी पवार. संमेलनातला आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरहून खास आले म्हणजे पुन्हा विदर्भातनं आले. असा सगळा महाराष्ट्राचा कानाकोपरा इथे जमलेला आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी आणि अध्यक्षीय निवड करण्यासाठी जी यंत्रणा आहे अखिल भारतीय मराठी महामंडळ, त्या महामंडळाच्या अध्यक्षा आमची मैत्रीण उषाताई तांबे, या संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि आमचे सन्मित्र रवींद्र शोभणे, अशी ही सगळी या संमेलनाला मुद्दाम आम्हाला घरातनं आणून बोलवून इथपर्यंत स्वागत करणारे आणि मला इथपर्यंत सोडणारे या संमेलनाचे सगळे संयोजक संजयजी नहार आणि त्यांची सगळी टीम. आपण सगळी मराठीवर उदंड प्रेम करणारी माझे बहीण भावंडांनो, आज फार काही बोलायचं नाही असा दम भरलाय मला, कारण नंतर बोलायचंय. पण आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांना ज्या विठ्ठलाची मूर्ती दिली ती विठ्ठल रखुमाईची मूर्ती, हे आमचं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं आणि हे आमच्या उदार संस्कृतीचं प्रतीक आहे. कारण हा विठ्ठल आला कुठून? कानडावो विठ्ठलू कर्नाटको. कर्नाटकातनं आला, महाराष्ट्रामध्ये स्थिर झाला आणि आजही वारीसाठी जी मंडळी येतात ती नुसती मराठी मंडळी नसतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणापासून ही सगळी मंडळी विठ्ठलाकडे येत असतात.